एका दाट हिरव्या जंगलात चिऊताई आणि कावळा राहत होते. दोघांची घरे वेगवेगळी होती. चिऊताईचे छोटेसे घर मेणाचे होते, चमचमीत, टपुरे आणि नीटनेटके, तर कावळ्याचे घर होते शेणाचे, साधे पण मजबूत आणि उबदार. एके दिवशी अचानक आभाळ भरून आले. काळे ढग जमले, वीज कडाडली आणि जोरदार पाऊस सुरू झाला. ह्या मुसळधार पावसात कावळ्याचे शेणाचे घर टिकू शकले नाही. थोड्याच वेळात ते वाहून गेले. कावळा पूर्णपणे भिजला, थंडीने कुडकुडू लागला आणि त्याला खूप भीती वाटली. घर नाही, आसरा नाही. मग त्याला चिऊताईची आठवण झाली. तो उडत उडत चिऊताईच्या घराजवळ आला आणि दारावर येऊन म्हणाला, चिऊताई, चिऊताई, दार उघड. आतून चिऊताईचा आवाज आला, थांब रे, माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. कावळा बाहेर पावसातच थांबला. थंडी वाढत चालली होती. थोड्या वेळाने तो परत म्हणाला, चिऊताई, चिऊताई, दार उघड. चिऊताई म्हणाली, थांब रे, माझ्या बाळाला पावडर लावू दे. पाऊस अजूनही जोरात होता. कावळ्याचे पंख ओले झाले होते. पुन्हा थोड्या वेळाने कावळा म्हणाला, चिऊताई, चिऊताई, दार उघड. चिऊताई म्हणाली, थांब रे, माझ्या बाळाला काजळतीट लावू दे. आता कावळ्याची अवस्था फारच वाईट झाली होती. दात कापत होते, अंग थरथरत होते. शेवटी तो कातर स्वरात म्हणाला, चिऊताई, आता तरी दार उघड. चिऊताई म्हणाली, थांब रे, माझ्या बाळाला झोपवू दे. बाळाला झोपवून चिऊताई दाराजवळ आली आणि दार उघडले. समोर कावळा कुडकुडत उभा होता. त्याला पाहून चिऊताईला खूप दया आली. तिने लगेच त्याला आत घेतले. कावळा चुलीपाशी जाऊन बसला. चुलीची ऊब मिळताच त्याला जरा बरे वाटले. शरीरातील थरथर कमी झाली. चिऊताईने आधीच कडकणे तळून ठेवले होते. तिने ती कावळ्याला दिली. कावळ्याला खूप भूक लागली होती. तो एकामागोमाग एक कडकणे खात गेला. खाताना कडकड असा आवाज येऊ लागला. चिऊताई हसून म्हणाली, कावळे दादा, आवाज कशाचा येतोय रे? कावळा लाजत म्हणाला, काही नाही ग, थंडीमुळे माझे दात वाजत आहेत. खरे तर त्याने सगळीच कडकणे फस्त केली होती. थोड्या वेळाने पाऊस थांबला. आभाळ स्वच्छ झाले. कावळ्याला आता बरं वाटत होतं. तो चिऊताईचे मनापासून आभार मानून म्हणाला, आज तू मला आश्रय दिलास, उपकार कधीच विसरणार नाही. असे म्हणून तो उडून गेला. गोष्ट शिकवण देते, अडचणीच्या वेळी दुसऱ्याला मदत करणे हीच खरी मैत्री.